1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण. आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेले आहेत. त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले. महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले, गोपीनाथराव मुंडे झाले, सूर्यभान वाडणे झाले, अनेक लोक आहेत. ज्या अनेक लोकांनी, हर्षू अडवाणी झाले, इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं यश नाही आहे. मी अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं. पहिलं आलं किती 13 दिवसांचं, दुसरं आलं 13 महिन्याचं, नंतर आलं 4.5 वर्षाचं, नंतर परत 10 वर्ष काँग्रेस होती. गेल्या 18 वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले. चढ कमीच पाहिले, उतारच जास्ती पाहिले. पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात. यश काय, कुठे जातं यश? मिळणार, निश्चित मिळणार. ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण लागतं काय? पेशन्स. तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल, काही नाही, गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार. आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती.